6 वर्षाचा मुलगा सकाळी आपल्या इथे बायलॅटरल पॉलिडेक्टेली या आजारासाठी ॲडमिट झालेला होता. हाताला एक्स्ट्रा बोट असतात. उजव्या बाजूचं बोट काढायची गरज असताना डाव्या बाजूचं काढण्यात आलेलं आहे. पण बोट काढले तरी दुसरंच ती नव्हतं काढायचं. पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट कापण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडलाय. यामुळे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप होतोय. शाहू सुनील दंडाडे या 6 वर्षाच्या मुलाला दोन्ही हातांना 6 बोट आहेत. त्याच्या उजव्या हातातील एक बोट दुखत असल्यामुळे ते काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तो मुलगा रुग्णालयात आला होता. मात्र ऑपरेशन दरम्यान त्या मुलाचं उजव्या हाताचं बोट न काढता डाव्या हाताचं बोट काढलं अशी तक्रार दंडाडे कुटुंबियांनी केली आहे. आमचा मुलगा लहान आहे, त्याच्या उजव्या हाताचं बोट दुखत होतं म्हणून ते काढायला आम्ही इथे रुग्णालयात आलो, पण त्यांनी दुसऱ्याच डाव्या हाताचं बोट काढून टाकलं. ते समोर आल्यावर आम्ही डॉक्टरांना सांगितलंय एका हाताचं बोट काढायचं तर तुम्ही दुसऱ्या हातावर ऑपरेशन करून ते बोट काढलं. त्याबद्दल डॉक्टरांना विचारणा देखील केली. फॉर्मवर आम्ही उजव्या हाताबद्दलच लिहिलं होतं. त्या मॅडमकडे फाईल दिली होती. त्या म्हणाल्या की आज ना उद्या त्या उजव्या हाताचंही बोट काढावंच लागेल. पण आमच्या मुलाच्या उजव्या हाताला त्रास होत होता. कागदामध्ये त्यांनी फेराफार बदलाबदल केली आहे असा आरोप त्या मुलाच्या नातेवाईकांनी केला. हा, मला उजव्या हाताचं काढायचं होतं बोट, कारण ती दुख झालेलं त्याला त्या बोटाला काढायचं होतं. त्याने डाव्या हाताचं काढले. आम्ही एकाच केलं तर सांगितलं होतं, सगळ्यांना म्हणलं होतं, पण मॅडमनं पण बघून गेलं की एकाच काढायचं होतं. पण बोट काढले त्यांनी दुसरंच ती नव्हतं काढायचं. दोन्ही होते पण बोटाचं ट्रीटमेंट एकच ठेवलं होतं. पण ती बोट चांगलं होतं डाव्या हाताचं. उजव्या हाताचं बोट असं पाक दुख झालंय. ह्याला दुख झालंय कारण दोऱ्यात अडकलं होतं म्हणून ती काढायचं होतं. पण ती ह्याचं काहीच नव्हतं. आम्ही विषय घेतला, त्या मॅडमने हे काढलं. मॅडम म्हणते ती राहू द्या, काढलं तर काय झालं तर ही पण काही उपयोगाचं नव्हतं. पण आम्ही ह्याचं नावच घेतलं नव्हतं. एकाच हाताचं म्हणलं होतं आम्ही. उजव्या डाव्याचं काढल्यात त्यांनी. डाव्याचं आता मॅडम म्हणते ती राहू द्या, परत जर ती पण काढावंच लागलं असतं की म्हणते ती. मग आता उद्या जर आम्ही दुसरं पेशंट आणलं असतं, तुम्हाला हे हात काढ म्हणलं, तुम्ही हे पण हात काढून टाकशाल का? त्याचा प्रश्न तीच झाला की शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोटच काढण्यात आल्याची तक्रार दंडाडे कुटुंबियांनी केली आहे. ही घटना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलंय. मात्र या प्रकारामुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उजव्याऐवजी डाव्या हाताचं बोट शस्त्रक्रियेत काढलेलं उघडकीस आल्यानंतर शाहू याच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी विजय सरडे यांच्याकडे तक्रार केली असता विजय सरडे यांनी वरिष्ठ पातळीवरती कमिटी स्थापून योग्य ती चौकशी करून योग्य तो न्याय दिला जाईल अशी भूमिका डॉक्टर सरडे यांनी घेतलेली आहे. दंडाडे 6 वर्षाचा मुलगा सकाळी आपल्या इथे बायलॅटरल पॉलिडेक्टेली या आजारासाठी ॲडमिट झालेला होता. याचा अर्थ कसा असतो, हाताला एक्स्ट्रा बोट असतात. त्याच्या दोन्ही करंगळीच्या शेजारी 2 एक्स्ट्रा बोटं होती. पेशंटच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार उजव्या बाजूचं बोट काढायची गरज असताना डाव्या बाजूचं काढण्यात आलेलं आहे अशी त्यांची तक्रार आलेली आहे. तर त्याच्या आधारे आपण एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे. चौकशी समितीच्या निर्णयात जर आमचे वैद्यकीय अधिकारी कोण दोषी आढळत असतील तर त्यांच्या नावाची आपण वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी शिफारस करणार आहोत. सर्जरी कोणी केली होती? डॉक्टर काने मॅडम म्हणून त्यांनी केलेली होती. आणि त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये खाडाखोड झाल्याची दिसते. त्यात तुम्ही जे मला माझ्यासमोर बोलल्यानंतरच ते मी बघितलेलं आहे. तर त्याचंही मी त्या चौकशी समितीमध्ये त्याचंही इन्क्लुडिंग करून कागदपत्रामध्ये असं काही झालेलं असेल तर त्याच्यावर पण उचित कारवाई केली जाईल. LS मराठी, जगदीश डांगे, पंढरपूर.